सदा परिभवग्न मभीष्टदोहम् तीरथास्पदम् शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिभूतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्ब फलादरुष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। भवानी शङ्करो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यामिणान पश्यन्ति सिद्धास्वान्त समीश्वर कृष्णत्वोपदीय पंकज पंजरान्ते अद्येव मे विश्रुतो मानसराजहंस प्राणप्रयाण समये कपवातपित्ते कण्ठावरोदन विरोस्मरणं कुतस्ते नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। समचरण सरोजम्
सान्द्र नीलाम्बुदाभम् जगन्निहितपानीम् मण्डनं मण्डनानाम् तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि। जय जय श्रीराधारमण जय जय नवलकिशोर जय गोपीचितचोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर जय जय माखन चोर। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद
प्रभा निर्विघ्नं कुरु मे देव वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् सोपानो भगवान् ब्रह्म मुक्ताख्या ब्रह्मचित्कला जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नियाता संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ति विलोकितो तेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुं। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतीय नमः। श्री गुरुभ्यो नमः। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांछित कल्पतरू तडित विनंदित पीतांबरधारी श्रीकृष्ण भगवान परमात्मा आणि या भगवंताच्या दिव्य कथेचं चिंतन आपण या ठिकाणी करत आहोत। दिव्य कथेचं चिंतन करत असताना आज आपला चतुर्थ दिवस आहे।
चतुर्थ दिवसाचं पुष्प भगवंताच्या चरणांमध्ये समर्पित करतोय आणि तृतीय स्कंदापर्यंतची वाटचाल आपण या ठिकाणी केलेली आहे. कालच्या कथेमध्ये आपण चिंतन करत असताना ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीची कथा बघितली. द्वितीय स्कंदामध्ये शुकाचार्य भगवान परमात्मा आणि या ठिकाणी राजा परीक्षितीचा जो संवाद सुरू झालेला आहे त्या संवादाचं चिंतन आपण या ठिकाणी करत आहोत. शुकाचार्य भगवान परमात्म्याला राजा परीक्षितीने काही प्रश्न विचारले. या प्रश्नाचे उत्तर कालच्या कथेमध्ये आपण थोडंसं चिंतन करत असताना मी आपल्याला सांगितले आणि मग भागवताचे जे 10 लक्षण आहे त्या लक्षणाचंही थोडंसं चिंतन. सर्ग विसर्ग स्थान पोषण वृत्ती मणवंतर ईशानुकथा निरोध भक्ती आश्रय अशी 10 लक्षण आहेत. आणि मग तृतीय स्कंदामध्ये देव विसर्ग आणि आसुरी विसर्गाच्या कथा आलेल्या आहेत. सर्वप्रथम अतिशय गोड चिंतन तृतीय स्कंदाच्या सुरुवातीला आपल्याला बघायला मिळतं. राजा परीक्षितीने प्रश्न विचारले आणि मग उत्तर देत असताना वेगवेगळा भाव वेगवेगळे चिंतन वेगवेगळ्या कथा प्रामुख्याने 3 स्त्रियांचं वर्णन या तृतीय स्कंदामध्ये आलेलं आहे. एक गोड असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे की भगवान परमात्मा लवकर कोणाला प्रसन्न होतो. उत्तर असं आहे की भगवंत जे जे काही अवतार झालेले आहे अवताराचं तुम्ही चिंतन करा. भगवंत अवतार का धारण करतात तर भगवंताच्या भाषेमध्ये परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय भक्तासाठी भगवान परमात्मा अवतार धारण करतो अशी उत्तरं आपल्याला बघायला मिळतात. मग कोणताही अवतार बघा काहीतरी प्रयोजन अवताराच्या पाठीमागे आहे आणि विशेष करून भक्त राखे पायापाशी म्हणजे भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंताचे अवतार आहेत. भक्ता कारणे येणे घेतलीसे आळी 10 गर्भवास सोशिले वनमाळी. तृतीय स्कंदाच्या सुरुवातीला प्रश्न निर्माण होतो भगवान परमात्मा लवकर कोणाला प्रसन्न होतो तर भगवंत भक्ताला प्रसन्न होतो. लक्षात ठेवा भक्ताला प्रसन्न होतो. हो भक्ताला प्रसन्न होतो. आणि मग सहजच असा प्रश्न निर्माण होतो की मग भक्त कसा असला पाहिजे. भक्त कसा असला पाहिजे म्हणजे तो कोणत्या स्थितीमध्ये जीवन जगणारा असला पाहिजे. त्याच्याकडे किती ज्ञान असलं पाहिजे. नवे तो कोणत्या योनीमध्ये या ठिकाणी प्रकट झालेला आहे हे जरा या ठिकाणी कळणं गरजेचं आहे. एक लक्षात ठेवा भगवंत भक्तावरती प्रसन्न होतो पण फक्त भक्त हे लेबल लागलेलं पाहिजे. भक्त जर असेल ना तर मग त्याच्या ठिकाणी महाराज कुठलाही विचार नाही. कुठल्या जातीचा विचार नाही कुठल्या वयाचा विचार नाही कुठल्या लिंगाचा विचार नाही कुठल्या आश्रमाचा विचार नाही. फक्त तो भक्त असणं गरजेचं आहे. याच्यासाठी गोड चिंतन आपल्याला सुरुवातीला इथे करायला मिळतं. या चिंतनामध्येच मी पुढचाही भाव थोडासा आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन. बघा भक्त असणं गरजेचं आहे हे चिंतन करत असताना महाभारतामध्ये गोड चिंतन आलेलं आहे. भागवतामध्येही ते चिंतन आलेलं आहे.
भक्त कशा पद्धतीने या ठिकाणी महाराज म्हणजे भक्ताचं बंधन नाही. व्याधस्या चरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेन्द्रस्य का चातुर्विदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषम् पूज्यातिमनीय रूपम् मदिकं तत्सुदामोधनम् भक्त्या पुष्यति केवलम् न च गुणैर्भक्ति प्रिय माधवम् न च गुणैर्भक्ति प्रिय माधवम्. भगवान परमात्मा महाराज अंतःकरणापासून जर प्रेम करत असेल, भक्ताचे गुण बघत नाही, भक्ताचे दोष बघत नाही, त्याला आपल्यामध्ये या ठिकाणी सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतो. जातीचा विचार भगवंताच्या ठिकाणी नाही. म्हणून बघा आपल्याला संत वाङ्मयामध्ये किंवा या भागवतामध्ये किंवा वेगवेगळ्या ग्रंथामध्ये असे अनेक उदाहरणं बघायला मिळतात. महाराज भगवंताने सर्वांचा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. तसं आपण ज्या संप्रदायाची सेवा करतो, आपण ज्या भगवंताचे चिंतन करत असताना महाराज ज्या छायेमध्ये आपण सर्वजण वाढतोय, इथे सुद्धा महाराज जातीपातीचं बंधन नाही हे संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. संतांची भाषा आहे, यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा वेदशास्त्री. वेदशास्त्राने हा निर्णय सांगितलाय. आपण आता पंढरीच्या वारीला जातो, पंढरीच्या वारीला जाताना संत मालिका आहे, त्याच्यामध्ये हे कळपद आलेलं आहे बघा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा. त्याच्या अभंगाचा अभंग या ठिकाणी बघा म्हणजे आपल्याला लक्षात येईल. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्ती देखोनिया. तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, फक्त एवढं बघतो. आणि मग महाराज त्याच्यामध्ये ते भक्तांची नावं आलेली आहे. कोण कोण भक्त कोणाकोणाच्या घरी काय काय काम केलं. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेले विनी, सजन कसाया विकू लागे मास. हे प्रत्येकाचे काम आपल्याला माहिती आहे. आणखी तुकोबारायांनी तर आपल्याला सांगितलं, यारे यारे लहान आणि मग खऱ्या व्याज हा पारधी होता, शिकार करण्यासाठी गेला, पण भगवंताची त्याला कशी प्राप्ती झाली आपण नेहमी शिवरात्रीची कथा सांगत असतो मी तुम्हाला.